सायन्स विथ गुरुसर या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे बेटा. आज आपण क्लास 10 सायन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या पाठावरील मागील वर्षी आलेले क्वेश्चन पाहणार आहोत बेटा. क्वेश्चन क्रमांक 1. डिफाइन हेरिडिटी, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी चेंजेस. आन्सर: हेरिडिटी, द प्रोसेस ट्रान्सफर जेनेटिक मटेरियल पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, इट इज कॉल्ड हेरिडिटी. त्यामध्ये मेकॅनिझम बघा: म्युटेशन, sudden change in DNA sequence cause new traits, may be beneficial, harmful or neutral. Number 2, crossing over, exchange of genetic material between homologous chromosome during meiosis produce new gene combinations. तर हा आहे बेटा क्वेश्चन नंबर 1चा आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 2 पाहणार आहोत बेटा. बघा क्वेश्चन नंबर 2. व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रल डोग्मा. तर सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, तर त्यानंतर बघा याचा आन्सर असा आहे बेटा: दिस प्रोसेस आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू द RNA, दिस इज कॉल्ड अ सेंट्रल डोग्मा. प्रथिन बनवण्याच्या प्रक्रियेलाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात, DNA मध्ये RNAच्या मदतीने. त्यानंतर बघा क्वेश्चन क्रमांक 3 घ्या बेटा. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. डॅडॅस इज अ कनेक्टिंग लिंक्स बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. आन्सर आहे पेरिपॅटस. ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा हे कोण आहे, तर एक सरपटणारा आणि एक जोडलेला खंड आहे. त्याच्यामध्ये असा सजीव आहे, त्यामध्ये असलेला जो मध्य आहे कनेक्टिंग, त्याला आपण पेरिपॅटस असं म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 घ्या बेटा. क्वेश्चन नंबर 4. बिईंग अ फिश आय परफॉर्म रिस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स, हू आय एम. तर काय म्हणलंय, असा पक्षी कोणता आहे फिश जो की स्वतः लंग्सने श्वास घेतो, त्याला आपण नाव आहे लंग फिश. काय बेटा, लंग फिश. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 घ्या बेटा. क्वेश्चन नंबर 5. ट्रू ऑर फॉल्स. तर बघा चूक किंवा बरोबर सांगा. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ऑफ द स्टडी ऑफ इव्होल्यूशन. म्हणजे जीवाश्म जे आहे त्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. कशासाठी, उत्क्रांतीसाठी म्हणजे इव्होल्यूशनसाठी. बरोबर आहे का चूक आहे, तर तो आन्सर आहे ट्रू, बरोबर आहे. काय बरोबर आहे. तर विद्यार्थी नंबर 4. त्यानंतर 5 नंबर घ्या, त्यानंतर 6 घ्या क्वेश्चन. एनी न्यूक्लियोटाइड्स ऑफ जीन्स सडनली चेंज इट पोझिशन्स दॅट काउज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट द डॅडॅस. तर याचा आन्सर आहे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय, एखाद्या जीन्समध्ये अचानकपणे घडणारा जो जनुकीय बदल आहे किंवा जनुकामध्ये असलेल्या न्यूक्लियोटाइडचा जो काही बदल आहे सिक्वेन्समध्ये, त्या बदलालाच म्युटेशन असे म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर घ्या 7. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल इम्पॉर्टन्स ऑफ ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. म्हणजे अंतर्भूत असलेल्या आंतरशरीय अवयवांच्या पुराव्यांच्या बद्दल सुटेबल माहिती या ठिकाणी विचारली गेलेली आहे. तर उत्तर असा बेटा: सुपरफिशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, cats, foreleg, flipper of whale and pentagonals of bat. Similar use of each of the structure is different in respective animals. However, there is a similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. This similarly indicated that those animals may have common ancestor. मानवाचा हात असेल, मांजराचा पाय असेल, बैलाचा पाय असेल किंवा एखाद्या फ्लिपरचा माशाच्या फ्लिपरचा असेल, वेल असेल किंवा पॅन्टॅजन्स असेल, यांच्यामध्ये जी रचना आहे ती सारखी आहे. त्याचबरोबर मानवाच्या शरीरामध्ये असलेली हाडाची रचना असेल, त्यांचे जॉईंट्स असतील, हे सुद्धा सारखे आहेत. यावरून असं दिसून येते की मानव हे पूर्वीचे ॲन्सेस्टरचे पुरावे आहेत. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 आहे बेटा. वेस्टिजियल ऑर्गन्स डॅडॅस प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इन प्रूफ ऑफ इव्होल्यूशन. तर असा अवयव आहे जो की शरीरामध्ये निरुपयोगी आहे आणि त्यामुळे आपल्याला काय होतो, तो पुरावा असा दिसून येतो. तो आहे कोण, अपेंडिक्स आहे बेटा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा बेटा. राईट द नेम ऑफ इंडिकेट पार्ट इन डायग्राम. तर तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, ती आकृती आहे मानवाच्या जबड्याची आणि त्यामध्ये बाण मारून तुम्हाला दाखवला जाईल बेटा. आणि त्याचं उत्तर येईल विजडम टीथ. कारण विजडम टीथ काय आहे, वेस्टिजियस ऑर्गन्स आहे ह्युमनच्या माउथमधलं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 घ्या बेटा. ह्युमन टेल बोन्स वेस्टेज रियल, एक्सप्लेन. आन्सर घ्या. द टेल बोन ऑल्सो कॉल द कॉकिक्स इज अ वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन्स. तर मानवाच्या शरीरामध्ये असलेलं जे शेपूट आहे ज्याला आपण टेलबोन म्हणून बघतो, जो जुन्या काळामध्ये ॲसेंट टाईममध्ये काय होता, तो शेपूट तिथं होती, परंतु आता नाही. इन मेनी ॲनिमल्स टेल इज विल डेव्हलप अँड यूज फॉर बॅलन्स मोमेंट ऑफ अँड कम्युनिकेशन्स. इन
ह्युमन ॲन्सेस्टर टेल वॉज प्रेझेंट अँड युजफुल. पूर्वीच्या काळामध्ये मानवाचा जो पूर्वज होता त्यांना मदत व्हायची, त्यांना बसण्यासाठी, स्वतःचं बॅलन्स राखण्यासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 घ्या बेटा. ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल्स ऑफ DNA. ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्युल्स ऑफ DNA टू mRNA इज कॉल्ड डॅडॅस. तर ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 घ्या बेटा. आय एम कनेक्टिंग लिंक्स बिटवीन रेप्टालिया अँड मॅमल्स, व्हॉट इज माय नेम. तर काय म्हणलं आहे, रेप्टालिया आणि मॅमल्स याच्यामध्ये असला कोण आहे कनेक्टिंग लिंक आहे, त्याचं नाव सांगा म्हणलं. त्याचं उत्तर आहे डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो घ्या क्वेश्चन क्रमांक 13. इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन एक बॉक्स दिला जाईल आणि त्या बॉक्समध्ये इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन असं दिलं जाईल मध्यभागातल्या बॉक्समध्ये, आणि त्यानंतर 6 बाजूला 6 बॉक्स दिले जातील आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरा असा प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये एक आहे मॉर्फॉलॉजिकल लिहायचं, एका जागी ॲनाटॉमिकल लिहायचं, एका जागी एम्ब्रियोलॉजिकल लिहायचं, आणि एका जागी कनेक्टिव्ह लिंक्स, आणि एका जागी पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, आणि 6व्यामध्ये वेस्टिजियल्स ऑर्गन. असे 6 प्रकारचे 6 काय दिले जातील, एव्हिडन्सेस दिले जातील, पुरावे दिले जातील बेटा हे. आणि हे पुरावे कशाचे आहेत, इव्होल्युशनचे पुरावे आहेत, याच्यावर आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये आपल्याला 2 मार्काला फक्त बॉक्स भरण्यासाठी विचारला जातो. त्यानंतर घ्या क्वेश्चन नंबर 14. राईट द ऑब्जेक्शन राईज अगेन्स्ट डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर या ठिकाणी काय म्हणलं आहे की नॅचरल सिलेक्शन जो चार्ल्स डार्विन यांनी मानलेला जो थेरम आहे, त्या थेरमवर जे लोकांनी काय केले होते, ऑब्जेक्शन घेतले होते, तर त्या ऑब्जेक्शनविषयी माहिती द्यायची बेटा. तर त्याच्या विरोधात डज नॉट एक्सप्लेन ओरिजिन ऑफ व्हेरिएशन्स, तर त्यांनी मूळ व्हेरिएशनविषयी काय माहिती विशेष केली नव्हती. डार्विन डिड नॉट एक्सप्लेन हाऊ व्हेरिएशन अराइज इन ऑर्गॅनिझम्स, तर ते सजीवामध्ये कशा प्रकारे त्याच्यामध्ये व्हरायटी फॉर्म होते ते दाखवले नाही. त्यानंतर डज नॉट एक्सप्लेन इनहेरिटन्स ऑफ व्हेरिएशन्स, त्याच्यामध्ये कसे बदलतात हे पण त्यांचं दाखवलं नाही. त्यानंतर द थेरी फेल्स टू एक्सप्लेन हाऊ युजफुल व्हेरिएशन्स आर यूज फॉर पॅरेंट्स पास ऑफ टू ऑफस्प्रिंग, आणि ते कशा पद्धतीने वडिलांकडून मुलाकडे ट्रान्सफर होतो. निग्लेक्ट म्युटेशन्स, आणि थोड्या प्रमाणामध्ये होणारं जे काही म्युटेशन्स आहे ते सुद्धा त्यांनी काय केलं आहे. सडन चेंज व्हेरिएशन म्युटेशन्स वेअर नॉट कन्सिडर बाय डार्विन्स कॅनॉट एक्सप्लेन वेस्टिजियस ऑर्गन्स, आणि त्यानंतर